नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मला सगळे विचारतात की मृण्मयी तुझं नॉन स्पॉन्सर्ड स्किन केअर रूटीन सांगा मला. आणि फायनली मी तुमच्यासोबत आज ते शेअर करणार आहे. माझ्या एवढ्या बाउन्सी स्किनचं राज काय आहे, तर कुठले कुठले प्रॉडक्ट्स मी रिलिजियसली यूज करते हे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो कीप ऑन वॉचिंग दिस व्हिडिओ. आपली स्किन जशी आहे तशी सुंदर असते, पण काही कन्सर्न्स सगळ्यांनाच असतात. ते म्हणजे डार्क सर्कल्स, ॲक्ने, पिंपल्स, बरेच स्किन केअर इश्यूज आपल्या सगळ्यांना असतात. म्हणूनच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आपला पहिला प्रॉडक्ट, पिंपल पॅच. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेव्हाच पिंपल येतात जेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट इव्हेंट अटेंड करायचा असतो, हो की नाही? त्या रिझनसाठी मी हा पिंपल पॅच यूज करते. आदल्या रात्री मस्त पिंपल पॅच लावते आणि दुसऱ्या दिवशी पिंपल्स रेड्यूस करायला मला फार मदत होते. नेक्स्ट आहे आपलं फेस वॉश. फेस वॉशसाठी मी यूज करणार आहे बायोक्युअलचं एव्हरग्लो रेडियन्स फेस वॉश. ह्यात आहे विटॅमिन सी, AHA आणि आर्ब्युटिन. दीज इन्ग्रेडियंट आर सोर्स्ड फ्रॉम ककाडू, प्लम, बिअरबेरी आणि शुगर कॅन, जे माझं फेवरेट आहे. हा फेस वॉश मी हल्ली स्टार्ट केला आहे यूज करायला आणि मी तुम्हाला जेन्युइनली सांगते, स्किनवर जे डेड सेल्स आहेत ते एक्सफोलिएट करायला मदत करतं आणि म्हणजे स्किन नॅचरल ग्लो करायला लागते. हल्ली जसं मी म्हणाले, डार्क स्पॉट आणि हायपर पिगमेंटेशन मला जे इश्यूज आहेत ते रेड्यूस करायला हा फेस वॉश फार मदत करतो. ह्या फेस वॉशनी माझी स्किन हायड्रेटेड आणि स्मूथ दिसते, त्याहून माझी स्किन खूप नॅचरली ग्लो करते. नेक्स्ट स्टेप आहे सिरम. सिरम यूज करणार आहे बायोक्युअलचं. आय लव्ह देअर पॅकेजिंग आणि मी त्यांची पॅकेजिंग जपून ठेवली आहे. मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ह्याच्यात आहे आर्ब्युटिन, फायथॉल प्लस विटॅमिन सी. दीज आर सोर्स फ्रॉम ककाडू, प्लम, बिअरबेरी आणि बायडेन फिलोसा. जेव्हापासून मी हा सिरम लावायची सुरुवात केली आहे, माझ्या स्किनवर एकदम विजिबल डिफरन्स दिसायला लागला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिरमचं टेक्स्चर नॉन स्टिकी आहे. ह्या सिरमनी मला माझे डार्क स्पॉट, हायपर पिगमेंटेशन आणि इतर माझ्या स्किन रिलेटेड इश्यूज रिड्यूस करायला मदत केली आहे आणि माझी स्किन एकदम इव्हन टोन दिसते. बाय द वे, हे सिरम सुटेबल फॉर ऑल स्किन टाईप आहे. तुम्ही कुठल्याही स्किन टाईपचे असाल, तुम्ही हा सिरम नक्की यूज करू शकता. सिरम दिवसातून 2दा लावते फॉर बेस्ट रिझल्ट. आणि मी हे दोन्ही प्रॉडक्ट रिलिजियसली फॉलो केल्यामुळे माझ्या स्किनवर खूप विजिबल रिझल्ट दिसायला लागले आहे. मॉइश्चरायझर. इथे मी ॲक्वालॉजिकाचं मॉइश्चरायझर यूज करत आहे. तुम्ही माझ्या इतर व्हिडिओमध्ये पण बघितला असेल. हा मॉइश्चरायझर मला फार आवडतं आणि हा खरंच खूप लाईटवेट आहे. स्किनवर एकदम नॅचरल ग्लो प्लस एकदम मॉइश्चरायझिंग आहे. तुमच्या स्किनवर हायड्रेशन देतं आणि स्किन तुमची हायड्रेट राहिली तर खरंच तुमची स्किन खूप हेल्दीसुद्धा वाटते, हो की नाही? तुम्ही कुठलं मॉइश्चरायझर यूज करतात? लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो. बाय द वे, मी जेव्हाही मॉइश्चरायझर लावते तेव्हा एक सुंदर असा टाईम घेऊन मस्त मसाजसुद्धा करते आणि माझी स्किन खरंच खूप हेल्दी दिसते. आणि त्यानंतर मी यूज करणार आहे सनस्क्रीन, जी खूप महत्त्वाची स्टेप आहे आणि ती कधीच कोणीही मिस करायची नाही आहे. कारण सनस्क्रीन खूप महत्त्वाची असते तुमच्या स्किनवर. तुम्ही उन्हात जातात, गॅसजवळ जातात, घरातही असल्यावर सनस्क्रीन लावायची असते. तर महिलांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा आणि लहान मुलांनीसुद्धा ही स्टेप अशी आहे, ती मिस करून कसं चालेल, हो की नाही? कारण ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. जसं आपलं एज वाढतं तसं आपल्या स्किनवरचे प्रॉब्लेम्स, इश्यूज वाढत जातात. म्हणून आपल्या अर्ली एजपासूनच स्किनची काळजी घेणं आणि जे गरजेचे आहेत ते प्रोडक्ट आपल्या स्किनवर अप्लाय करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप लोकांचा गैरसमज असतं की बीचवर गेल्यावर किंवा वॅकेशनवर गेल्यावरच सनस्क्रीन लावणं महत्त्वाचं आहे. असं अजिबात नसतं. आपल्या डेली लाईफमध्ये आपण एवढं ट्रॅव्हल करतो आणि सनशी खूप एक्सपोजसुद्धा असतो. आपले UV रेज आपल्या स्किनवर डायरेक्ट जातात. ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला प्रोटेक्ट करतं सनस्क्रीन आणि हीटपासून सुद्धा. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे तो बोनस प्रॉडक्ट असं म्हणायला हरकत नाही, द ऑर्डिनरीचा सिरम. सिरम नाही म्हणता येणार, हे एक ॲसिड फॉर्ममध्ये आहे, जे वॉटरी फॉर्ममध्ये आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, अर्धी बॉटल संपवली आहे. हे हेल्प करतं मला डॅन्ड्रफसाठी आणि हो, डॅन्ड्रफ आले की मी हे अप्लाय करते आणि माझा डॅन्ड्रफ जातो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही तुमच्या स्किनवर सुद्धा यूज करू शकता. हा प्रॉडक्ट मी संध्याकाळी वापरते, दिवसातून एकदा. ह्या प्रॉडक्टचे खूप बेनिफिट्स आहेत आणि मला खरंच वापरायला खूप आवडतं. अजून एक गोष्ट म्हणजे तुमचे जे अँकल्सवर डार्क स्पॉट्स असतात, आर्मपीटवर डार्क स्पॉट असतात, नेकवर किंवा इतर जागेवर, तुम्ही हा प्रॉडक्ट यूज करा आणि हे रेड्यूस करायला फार मदत करतं. आय स्वेअर ऑन दिस प्रॉडक्ट. नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा. तुमचं स्किन केअर रुटीन मला कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. कसा वाटला हा स्किन केअर रुटीन नक्की कळवा. बाय.